चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोणी हिरो ठरेल याच्यासाठी द्वंद्वयुद्ध प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती येतो दणदणीत चौकार। सुभाष पाटील याने या ठिकाणी मात्र चिंतेचं वातावरण निर्माण करून ठेवलं आहे, कारण धक्क्याने माणूस सुधारतोय असं नेहमी म्हटलं जातोय, परंतु आल्या आल्या जर धक्का मिळाल्यानंतर कुठे चेंडू हाताळू हाही प्रश्न पडतोय। पाहूया याच्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि या ठिकाणी राजेंद्र कशा प्रकारे बॅटिंग करेल। राजेंद्र भंडारी पाहूया पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केला गेलाय। सुरुवात चांगली दमदार असरदार पाहायला मिळाली आहे। नेक्स्ट चेंडू आपण पाहिलं स्क्वेअर का अंबरच्या रिझन मधून डीप मध्ये जातो। एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली, धाडस दाखवला आहे आणि त्या धाडसाला उत्तम पर्याय म्हणून एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन। 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत। 2 ने धाव संख्या पुढे सरकली 6 या अंकावरती। पॉवर प्लेचं नाही तर मी तर म्हणेन हा एका षटकाचा सामना आहे सुपर ओव्हरचा, आणि त्याच्यामध्ये जो कोणी जास्त धावा बनवेल पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितच सेकंड इनिंगला त्याचा कुठेतरी परिणाम घातक पाहायला मिळेल। परंतु काय घडतं पाहूया मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा पुढे सरसावलेत, आता मात्र द्विधा मनस्थितीमध्ये, परंतु चांगलं कमबॅक केलं गेलं। एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा ना तू मध्ये काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, शांत संयमी क्रिकेट खेळावं लागतं, परंतु या ठिकाणी दोघांवरचा तालमेल पाहायला मिळाला नाहीये। धाव पूर्ण झाली असती, परंतु डोक्यात दुसरं काहीतरी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर सिंगलच मिळते। सिंगलने धावसंख्या 7 या अंकावरती पाहायला मिळते। क्या बात आहे। एक कुशल मुवमेंट मध्ये आपला संयम असणं गरजेचं आहे, शांत शीतलता असणं गरजेचं आहे। पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलेला खाली रिझन आहे। एक धाव कंप्लीट केली जाते, गोलंदाज झेपावतो त्याच्याकडे आणि फक्त एकच धाव घेतली जाते। एका धावेने 8 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते। 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे। शांत चित्ताने खेळ करणं गरजेचं आहे। आपण पाहतोय ना की पाण्याला तांनीमध्ये साठवून ठेवू शकत नाही, परंतु बर्फाला ठेवू शकतो, कारण बर्फ शीत असतोय। त्या पद्धतीचा डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल। पाहूया पुढे चेंडू, यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली गेली, चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये। कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून वाईट साठी चेक करण्यासाठी DRS घेतला गेला आहे। पाहूया पंच तुम्ही घेतले आहे पंच, यस, त्यांची शंका काढण्यासाठी त्यांनी स्वतः निर्णय या ठिकाणी थर्ड अंपायर कडे पोहोचवलेला आहे। पाहूया हायकोर्टातून काय नियम येतोय, काय निर्णय येतोय। आपण फिल्डिंग सजून ठेवा, आपण एकत्र येऊ नका। फेअर डिलिव्हरी आहे। धावसंख्या पाहतोय थांबून आहे 8 या अंकावरती। हातचं सुरून पलत्याच्या पाठीमागे लागायचं नसतं मित्रा हो, त्याच्यावरती वार करायचा असतोय आणि तो वार या ठिकाणी कुठेतरी फसला गेला आणि डॉटची झाली समाप्ती। या ठिकाणी पाहिलं तर चला खेळायला सुरुवात करूया। पंचांचा निर्णय अंतिम राहील यात मात्र काही शंका नाही आहे। आठ धावा फलकावरती बनून आहेत। पाहूया शेवटचा अंतिम बॉल किती धावा या चेंडूवरती येतील याची प्रतीक्षा लागली गेली आहे प्रेक्षकांना। सुभाष पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी। क्या बात आहे। खेळ असो की जीवन असो, समोर चुकी दिसते तर एक पाऊल मागे या, नव्याने सुरुवात करा। तसंच फॉलो थ्रू मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळाली गोलंदाजीच्या माध्यमातून, पुन्हा एकदा तयार होतील। या ठिकाणी 8 धावा आहेत धावफलकावरती, एक मोठा फटका, एक चांगला टोटल लागला जाईल। काय घडतंय पुढे सरसावले, क्या बात आहे, ताकदवार फोर्सिंग शॉट। आपण पाहतो चेंडू सीमा पार, षटकार। एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती लागल्या गेल्या 14-15 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलं आहे जय गावदेवी काटे टीम समोर। तर चला लगेच किरवली टीमला विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, लावून घ्या। ही टुर्नामेंट आपण पाहतोय
सुपर से ऊपर आणि त्यातली आपण पाहतोय सुपर ओव्हरची मॅच. क्या बात आहे, काय रंगला होता तो बॅटल. कमी धावांचा होता परंतु कमबॅक करून एक चांगली स्थिती निर्माण केली काटेट टीमने. आणि आता या ठिकाणी मात्र 15 धावांचं आव्हान काटेट टीम समोर ठेवलं गेलं आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने किरवली टीमची झोप उडवलेली आहे, किरवलीच्या प्रेक्षकांची झोप उडवली आहे मी तर म्हणेन. नवीन बॉल दादा, नवीन बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजक टीम 2 दिवस झाला आमच्या मागे लागताय तुम्ही, आता तुमच्या मागे आम्ही लागतो. चला बोलणे भेटला का? बोलणे भेटला, ड्रिंक भेटला. हो करतो. चला खेळायला लवकर सुरुवात करूया आपण. लॉक खोला ना जागेवाल्या संजय भाऊ. पैसा बंडल आहेत का त्या गाडीत? कुठला आहे तो आता प्रेसिडेंट आले ना, तो प्यारा पण मस्त गोड लागतो मस्त आणि थोडासा जास्त आणि ते प्रेसिडेंटचं या पण आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. लगेच खेळाला आपण सुरुवात करूया. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल पवनपुत्र पिसे वर्सेस सापे अशी मॅच आहे. या ठिकाणी नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे पवनपुत्र पिसे टीमने. विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. या ठिकाणी सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला सलामीची जोडी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. मनोहर ना पण ओव्हरला सुपर ओव्हरला दोन आउट झाले असताना 2 आउट झाले संपला पाहिजे. कोण स्ट्राईकला टोपीवाला नक्की तसंच आहे ना, एकदा कमिटीला विचारा बाबा. या ठिकाणी आपण पाहतोय सुपर ओव्हर आहे ना, सुपर ओव्हर मध्ये गोलंदाज जो आहे तो वय वर्ष 45चा असणं गरजेचं आहे आणि फलंदाज जेही येतील ते मात्र 45च असतील, याची नोंद घ्या. वेलकम वेलकम. माजी उपसरपंच सन्मान्य राकेश दिगाडकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला वेळ कमी खर्च करा मित्र हो, खूप वेळ वाया जातो या मॅच साठी. आपण जर पाहिलं तर मनोहर पाहूया, आपल्या आता अस्मितेचा विषय आहे, आपल्या जिद्दीचा विषय, आपल्या गावाचा विषय आहे. कारण आपल्या या ठिकाणी सामना होते घरच्या खेळपट्टीवरती. वेलकम वेलकम. सन्माननीय या ठिकाणी माझे उपसरपंच मान्य श्री राकेशजी दिगाडकर साहेबांचा शुभ आगमन झालेला आहे. त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. यावेळेस पहिल्या चेंडूला आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे क्षेत्राच्या काय त्या ठिकाणी, परंतु चुकी पाहायला मिळते. चेंडू काय हातामध्ये सापडत नाहीये. आता काय म्हणावं, निवठा म्हणावं की ससा म्हणावं, चेंडू काय हातामध्ये मिळत नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा येतात. प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे. 15 धावांची आवश्यकता पहिल्या चेंडूवरती आल्या.
2. आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने काटे संघाने आपला दमखम दाखवलेला आहे. नवीन संघ आहे या फॉर्मॅटमध्ये, परंतु एक आपला अनुभव पणाला लावून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय, दाखवतोय. बॅटर पाहतोय सुभाष पाटील आणि प्रवीण माळी, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मनोहर टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढे चेंडू काय करताय. यावेळेस अतिशय वेगाने भन्नाट वेग पाहायला मिळतोय. डॉटची समाप्ती. खऱ्या अर्थाने अशा चेंडूची हाताळणी करणं गरजेचं आहे, कारण अशा सिच्युएशनला त्या डॉट चेंडूला जणू काय सोन्याची टिकली एवढं महागडं पण प्राप्त होतंय. आता मात्र येणारे 4 चेंडू विजयाचं समीकरण 13 धावांचं. 4-13चं इक्वेशन कुणाच्या बाजूने सामना झुकेल पाहूया. गोलंदाज पण एकदा टर्न होते, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवला ऑन साइडला. शतरक्षक दूरवर उभा आहे, काय होतंय पाहूया. शतरक्षक पोहोचला गेला. राजेंद्र चेंडूला मात्र स्टॉप केला गेला. वेल स्टॉप. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही हुशारी केली गेली आणि राजेंद्र याने मात्र चेंडूला आतमध्ये थांबवलं गेलं आणि 2 धावा येतात. 2 धावाने धावसंख्या 4 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 11 धावाची आवश्यकता आहे. 3 मध्ये 2 आले तर निश्चित काटाई संघामध्ये जल्लोषाचा उत्साहाचा वातावरण निर्माण होईल, परंतु त्या धावा जर थांबल्या गेल्या तर किरवली गाव मध्ये फटाकड्याची आतिषबाजी होईल. काय होतं पाहूया, काय घडतं पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय. क्या बात आहे. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. यॉर्करलेनचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि डॉटची झाली समाप्ती. आता 2 मध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील. येणारे चेंडू 2 आणि विजयाचं समीकरण 11 धावांचं. म्हणजे तुम्हाला दोन्ही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सिक्सरच्या रूपाने फेकून द्यावा लागतील. या ठिकाणी सुभाष पाटील ऑन स्ट्राईक. सुभाष वर्सेस मनोहर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक भन्नाट वेग. क्या बात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धावची होते सांगता. सामन्याचा ट्विस्ट, सामन्याची रंगत या ठिकाणी बदलली गेली. सामन्याचा झुकता माप जो आहे तो या ठिकाणी किरवली टीमला पाहायला मिळतोय, कारण येणारा चेंडू 1 आणि 11 धावाची गरज. ISPL मध्ये 9 आहे, इथे तसं काही नाहीये. पुढील चेंडू आणि या ठिकाणी पाहतोय आपण जाता जाता या ठिकाणी पाहायला गेलं चौकार जरूर गेला, परंतु अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये विजय संपादन किरवली टीम केलं जाते.